काका, पुतण्या आणि दाऊद. भूखंडाचा श्रीखंड दाऊदशी संबंध. विरोधकांचे आरोप पुतण्याच्या तोंडी. अजित पवारांनी शरद पवारांवर आजवरचा सर्वात मोठा आणि खळबळजनक आरोप केला. शरद पवारांवर आरोप करताना अजित पवारांनी थेट दाऊदचं नाव घेतलं. भ्रष्टाचाराचा आरोप केव्हा होईल? तुम्ही मंत्री झालं तर होईल. खासदार आमदारवर भ्रष्टाचाराचा आरोप कसा होईल? त्याच्या संदर्भामध्ये भ्रष्टाचाराचे आरोप काय माझ्यावरच झाले का? भ्रष्टाचाराचे आरोप यजमानच्या कुणावर झाले? भूखंडाचं श्रीखंड खाल्लं कुणाच्यावर आरोप झाले? दाऊदशी जोडले गेले कुणाच्यावर आरोप झाले? त्याच्यात सत्य नव्हतं पण झाले ना आरोप, झाली ना बातमी. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचं नाव घेत अजित पवारांनी शरद पवारांवर हल्लाबोल केलाय. दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचे आरोप झालेले देशातले मोठे राजकीय नेते म्हणजे शरद पवार. 1993च्या मुंबईतल्या साखळी स्फोटानंतर शरद पवारांवर असे आरोप झाले होते. त्याचा खुलासाही शरद पवारांनी लोक माझे सांगाती या त्यांच्या आत्मचरित्रातही केलेला आहे. एका पत्रकारानं दुबईत दाऊदचा भाऊ नूराची मुलाखत घेतली. शरद पवारांना कोण नाही ओळखत असं नूराचं विधान. विरोधकांनी याच वाक्यावरून आरोप केल्याचा शरद पवारांचा दावा. यानंतरही अनेकांचे शरद पवारांवर दाऊदवरून आरोप. शरद पवारांवरचे दाऊदबाबतचे आरोप कायद्याच्या कसोटीवर टिकले नाहीत. तसंच भूखंडाचं श्रीखंड खाल्लं असाही आरोप पवारांवर विरोधकांनी केला. मात्र आता हे आरोप विरोधक नाहीत तर शरद पवारांचा पुतण्या म्हणजे अजित पवारच करतायत. राष्ट्रवादी मधल्या फुटीनंतर पवार कुटुंबातही फूट पडली. आता तर पवार काका आणि पुतण्यामधला संघर्ष पेटताना दिसतोय. मात्र तो किती टोकाला गेलाय याच हे उत्तम उदाहरण आहे. बारामतीहून जावेद मुलानी, जी 24 तास.